हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी सायली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर मंडळी सकाळी-सकाळी अजिबात जायची बाहेर इच्छा होत नाही. पण काय करणार पाणी आणायसाठी जावं लागलं कारण आज लेट उठलो आम्ही. गरमीमुळे रात्री झोप येत नाही आणि सकाळी जाग येत नाही. मग पाणी आणायला गेलो त्यापूर्वी आम्ही घेतला डोसा आणि म्हणजे इडली वगैरे घेतला आम्ही. कारण दिवसभर आम्हाला आज त्याच्यावरतीच हे करायचं होतं. कारण तुम्हाला तर माहिती आहे अजूनही सिलेंडर काय आणलेलं नाही. सिलेंडर आम्ही का नाही आणलं? कारण आमचं सिलेंडर आम्हाला ब्लॅकनी घ्यावं लागतं. काही प्रॉब्लेम झालेला आहे आमचा त्यामुळे. मग आता ते सिलेंडर 2021-2200 ला आम्हाला मिळतंय. जे की आम्ही ₹1100 ₹1200 ला घ्यायचो ते आम्हाला 2,000-2,500 ला मिळतंय. पण असो संध्याकाळी ते घेऊन येणार आहे कारण एवढे दिवस ते बाहेरगावी कामाला गेलेले होते. आले ते 1-2 दिवस झाले पण मग त्यांचं तरी काम दूरच आहे. त्यांना यायला खूप वेळ होऊ राहिला म्हणून असे सध्या प्रॉब्लेम चालू आहे. आता ते संध्याकाळी आले ना तर मग ते बोलले, "आपण घेऊन येऊ एकदाचं भरून घेऊ. 2 महिने सिलेंडर जातात तसं काही टेन्शन येत नाही मग." पुढचं पुढे बघू. मोदीजींची मेहरबानी आहे सध्या जे काही चालू आहे त्याच्यावरती असंच म्हणावं लागेल. असो, त्यानंतर मग घरातलं सगळं स्वच्छ झाडझूड करून पहिले हॉल साफ करावा लागतो. कारण मग पिल्ले बसतात त्यांना खूप गरम होतं. मग झाडून-झुडून केल्यानंतर लगेच फरशी पुसून घेते मी. कारण फरशी पुसली तर थंडगार राहतं घरात मग ते इकडं-तिकडं झोपतात. त्यांच्यासाठी हे सगळं करावं लागतं. सध्या तुम्हाला माहिती आहे भयंकर गरमी नाशिक किती थंड असून सुद्धा यावर्षी आम्हाला एवढी गरमी जाणवते ना, आम्ही अजिबात खाली झोपत नाही. आम्ही टेरेसवरच जातो झोपायला. घरामध्ये बसणंच होत नाही, एवढी जास्त गरमी आहे. त्यानंतर मग बाहेरचं पण सगळं झाडून पुसून घेतलं, स्वच्छ पुसलं. बाहेरचे लोकं बिलकुल काही करत नाही, म्हणजे शेजारी लोकं आहेत त्यांना काही घेणं-देणं नाही. ते अजिबात पूसपास करत नाही. सगळं मलाच करावं लागतं. असो आपल्याला स्वच्छ दिसावं म्हणून आपण करतो, लोकांचं काय करायचं आपल्याला. त्यानंतर असा गेला माझा आजचा